नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला पॅसेज या घटकावरती जवळपास 5 ते 7 मार्काचे प्रश्न 100% विचारले जातात. परीक्षा TCS पॅटर्ननी घेऊ, IBPS पॅटर्ननी घेऊ किंवा MPSC पॅटर्ननी घेऊ, तर प्रत्येक परीक्षेमध्ये हा घटक तुम्हाला 100% विचारला जातो. त्यामुळे हा पॅसेज, हा रीडिंग कॉम्प्रिहेन्शन कशा पद्धतीने रीड करायचा, अंडरस्टँड करायचा, कसा समजून घ्यायचा आणि त्यावर आधारित जे प्रश्न विचारतात ते प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे, सर्व काही डिटेलमध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. ओके मित्रांनो, जर आपण नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. ओके, चला आपल्या पॅसेजला सुरुवात करूया आपण. ओके, चला बघूया पॅसेजमध्ये नेमकं काय दिलेलं आहे. बघा, रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड आन्सर द गिव्हन क्वेश्चन. बघा, रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली, दिलेला पॅसेज काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. सर्वप्रथम पॅसेज वाचून घेऊया. बघा, Marie Curie was a Polish French physicist and chemist who conducted pioneering research on radioactivity. बघा, मेरी क्युरी वॉज अ पॉलिश फ्रेंच फिजिसिस्ट. बघा, मेरी क्युरी कोण होत्या? पॉलिश फ्रेंच, ओके, देशाचे नाव आहेत. ओके, फिजिशियसचा अर्थ होतो, आपण म्हणूया भौतिक शास्त्रज्ञ, आणि केमिस्ट म्हणजे रसायनशास्त्रज्ञ. तर मेरी क्युरी एक भौतिकशास्त्रज्ञ आणि रसायनशास्त्रज्ञ होत्या. हु कंडक्टेड पायोनियरिंग रिसर्च. हुचा अर्थ येथे होता जानी की. ओके, हु रिलेटिव्ह प्रोनाउन आहे, जानी की. पायोनियरिंग रिसर्च, पायोनियरचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीची प्रथमतःच सुरुवात करणारा, त्याचा प्रणेता, त्याचा उद्गाता, त्याला तुम्ही पायोनियर असं म्हणू शकता. ओके, मग मेरी क्युरी ह्या अशा शास्त्रज्ञ होत्या ज्यांनी की पायोनियर रिसर्च म्हणजेच काय, तर संशोधन केलेलं होतं प्रथमतःच. कशावरती? रेडिओ ऍक्टिव्हिटी म्हणजे किरणोत्सारावरती प्रथमतःच संशोधन केलेलं होतं. पुढे वाचा, व्यवस्थित बघा. शी वॉज द फर्स्ट वुमन टू विन अ नोबेल प्राइज. बघा, शी वॉज द फर्स्ट वुमन टू विन अ नोबेल प्राइज म्हणजे ती अशी पहिली महिला होती. प्रत्येक पॉइंटवर लक्षात घ्या, यावरती सुद्धा प्रश्न विचारू शकता. शी वॉज द फर्स्ट वुमन, ती पहिली महिला होती जिला की नोबेल पुरस्कार मिळालेला होता. पुढचं वाचूया. द फर्स्ट पर्सन अँड द ओनली वुमन टू विन द नोबेल प्राइज ट्वाइस. बघा, द फर्स्ट पर्सन म्हणजे अशी पहिली व्यक्ती, आणि द ओनली वुमन अशी पहिली व्यक्ती आणि अशी एकमेव महिला जिने की नोबेल प्राइज 2 वेळा, ट्वाइस म्हणजे 2 वेळा जिंकलेला होता. अँड द ओनली पर्सन टू विन द नोबेल प्राइज इन 2 सायंटिफिक फील्ड. बघा, अँड द ओनली पर्सन अशी एकमेव व्यक्ती जिने नोबेल पुरस्कार जिंकलाय. कशामध्ये? 2 सायंटिफिक फील्ड म्हणजे 2 वैज्ञानिक क्षेत्रांमध्ये पुरस्कार मिळालेली पहिली महिला कोण? तर मेरी क्युरी. पुढे बघा, हर हजबंड म्हणजे तिचा पती, ओके, तिचे पती, त्यांचं नाव आहे पिएरे क्युरी, वॉज अ को विनर ऑन हर फर्स्ट नोबेल प्राइज. बघा, पिएरे क्युरी हे तिचे पती आहेत आणि ती तिचे पहिल्या नोबेल पुरस्कारामध्ये को विनर म्हणजे सहविजेता होते. मेकिंग देम द फर्स्ट एव्हर मॅरिड कपल टू विन द नोबेल प्राइज. बघा, मेकिंग देम आणि तिचे पती तिचे सहविजेता होते, त्यामुळे हे पहिलं वहिलं, बघा, फर्स्ट एव्हर म्हणजे पहिलं वहिलं मॅरिड कपल म्हणजे विवाहित जोडपं बनलं ज्यांनी की नोबेल पुरस्कार जिंकला. पुढे बघा, लॉन्चिंग द क्युरी फॅमिली लिगसी ऑफ 5 नोबेल प्राइजेस. बघा, यामुळे लॉन्चिंग द क्युरी फॅमिलीच्या कुटुंबाला, ओके, लिगसी एक वारसा लाभला. कशाचा? तर 5 नोबेल प्राइजेस. हे आकडे ना महत्वाचे बरं, यावरून प्रश्न विचारू शकता. तर बघा, या मेरी क्युरी कुटुंबाला 5 नोबेल पुरस्कार लाभले. ओके, पुढे बघा, शी वॉज द फर्स्ट वुमन टू बिकम अ प्रोफेसर ॲट द युनिव्हर्सिटी ऑफ पॅरिस. बघा, शी वॉज द फर्स्ट वुमन, ती पहिली महिला बनली. टू बिकम अ प्रोफेसर म्हणजे प्राध्यापक बनली ॲट द युनिव्हर्सिटी ऑफ पॅरिस. ओके, युनिव्हर्सिटी ऑफ पॅरिस, पॅरिसमधल्या विद्यापीठामधले पहिली प्राध्यापिका बनणारे कोण होती महिला? तर मेरी क्युरी होती. पुढे बघा, शी वॉज बॉर्न इन वॉर्सा इन व्हॉट वॉज द किंगडम ऑफ पोलंड. बघा, शी वॉज बॉर्न इन वॉर्सा, ती कुठे जन्मली? वॉर्सा. इन व्हॉट वॉज देन म्हणजे तेव्हा, द किंगडम ऑफ पोलंड पार्ट ऑफ द रशियन एम्पायर. रशियन एम्पायर, रशियाचं जे एम्पायर आहे, रशियाचा जो साम्राज्य आहे, त्या साम्राज्यामध्ये जे पोलंड नावाचं किंगडम होतं त्यामधील वॉर्सा येथे तिचा जन्म झाला. शी स्टडीड ॲट वॉर्सॉज क्लॅन्डेस्टाईन फ्लाइंग युनिव्हर्सिटी. बघा, शी स्टडीड, तिने अभ्यास केला. वॉर्सॉज हे कॅपिटलमध्ये नावं असतात, नाही ठिकाणाचे नावं असतात. ओके, वॉर्साच्या क्लॅन्डेस्टाईन फ्लाइंग युनिव्हर्सिटी, क्लॅन्डेस्टाईन म्हणजे गुप्तपणे. ओके, तर क्लॅन्डेस्टाईन फ्लाइंग युनिव्हर्सिटीमध्ये तिने अभ्यास केला. अँड बिगॅन हर प्रॅक्टिकल सायंटिफिक ट्रेनिंग इन वॉर्सा, आणि तिचे प्रॅक्टिकल, ओके, सायंटिफिक ट्रेनिंग म्हणजे वैज्ञानिकांची जी ट्रेनिंग असते ती तिने वॉर्सामध्ये काय तर पूर्ण केली. पुढे बघा,
शी फॉलोड हर एल्डर सिस्टर ब्रोनिस्लावा टू स्टडी इन पॅरिस. बघा, शी फॉलोड हर, तिची जी एल्डर सिस्टर मोठी बहीण होती ना ब्रॉनिस्लावा, तर तिच्या मागे ती पॅरिसमध्ये अभ्यास करण्यासाठी गेली. फिअर, जेथे शी अर्न हर हायर डिग्रीज, जेथे तिने तिच्या हायर डिग्री म्हणजे उच्च पदव्या मिळवल्या. अँड कंडक्टेड हर सबसिक्वेंट सायंटिफिक वर्क, आणि सबसिक्वेंट म्हणजे लागोलग, एक नाही एकानंतर एक, आणि तेथेच तिने तिचं सायंटिफिक वर्क वैज्ञानिकाचं काम चालू ठेवलं. पुढे बघा, शी मेड अन ॲग्रीमेंट विथ हर सिस्टर ब्रॉनिस्लावा, तिने तिच्या बहिणीसोबत एक ॲग्रीमेंट केला, करार केला. बघूया काय करार. दॅट, जे की शी वुड गिव्ह हर फिनान्शियल असिस्टंट ड्रोनिंग ब्रॉनिस्लावाज मेडिकल स्टडीज इन पॅरिस इन एक्सचेंज फॉर सिमिलर असिस्टंट 2 years आफ्टर. करार केला बघा, एका बहिणीनं दुसऱ्यासोबत करार केला. काय करार केला? शी वुड गिव्ह हर फिनान्शियल असिस्टंट, ती तिला फिनान्शियल असिस्टंट आर्थिक मदत करेल. केव्हा? बघा, वुड म्हणजे पॉसिबिलिटी, आर्थिक मदत करेल. ड्युरिंग ब्रॉनिस्लावाज मेडिकल स्टडीची, ब्रॉनिस्लावा तिची जी बहीण होती तिच्या मेडिकलच्या अभ्यासामध्ये ती तिला आर्थिक मदत करेल असा करार केला. ओके, पॅरिसमध्ये. इन एक्सचेंज, आणि त्या मोबदल्यामध्ये सिमिलर असिस्टंट 2 years लेटर, म्हणजे अशाच प्रकारची सारखीच जी मदत आहे ती मेरी क्युरीला सुद्धा तिच्या बहिणीने 2 वर्षांनंतर जेव्हा ती सुद्धा ही मेडिकल स्टडीज करेल तेव्हा ती सुद्धा तिला आर्थिक मदत करेल असा करार दोघी बहिणींनी केला. ड्युरिंग वर्ल्ड वॉर फर्स्ट, ओके, पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान शी डेव्हलप मोबाईल रेडिओग्राफी युनिट्स टू प्रोव्हाइड एक्सरे सर्व्हिसेस टू फील्ड हॉस्पिटल. बघा, ड्युरिंग वर्ल्ड वॉर फर्स्ट, पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये शी डेव्हलप, तिने विकसित केलं मोबाईल रेडिओग्राफी युनिट तिने विकसित केलं. टू प्रोव्हाइड एक्सरे सर्व्हिस, कशासाठी? एक्सरे सुविधा पुरवण्यासाठी. कुठे? फील्ड हॉस्पिटल, म्हणजे युद्धामध्ये जे दवाखाने, म्हणजे काय तर क्षेत्रीय दवाखाने असं आपण त्याला म्हणूया, तर त्या ठिकाणी रेडिओग्राफी पुरवण्याचं काम कोणी केलं? तर आपल्या मेरी क्युरीने केलं. बघूया आता पहिला प्रश्न. Which of the following word is opposite in meaning to the word subsequent as used in the given passage? Okay. आता मित्रांनो, सबसिक्वेंटचा अर्थ होतो एखादी गोष्ट लगेच पाठोपाठ करणं. मग याचा विरुद्धार्थी शब्द बघा. पहिला ऑप्शन दिलाय कन्झिक्युटिव्ह, दुसरा दिलाय सक्सेसिव्ह, तिसरा दिलाय प्रिसिडिंग, चौथा दिलाय फॉलोइंग. तर मित्रांनो, याचा ॲक्युरेट आन्सर येतो ऑप्शन नंबर 3, म्हणजे काय? प्रिसिडिंग, मागचा. सबसिक्वेंट म्हणजे नंतरचा, पुढे येणार, आणि प्रिसिडिंग म्हणजे मागचा. बघा, सबसिक्वेंटचा अर्थ, सगळ्या शब्दांचे अर्थ आपण जाणून घेणार आहोत, डायरीमध्ये लिहू शकता तुमच्या. सबसिक्वेंट, कमिंग आफ्टर ऑर लेटर, म्हणजे मागोमाग, नंतर येणारा, पाठोपाठचा किंवा त्यापुढचा. ओके. दुसरा बघा, कन्झिक्युटिव्ह, कमिंग ऑर हॅपनिंग वन आफ्टर द अदर, म्हणजे एका पाठीमाग येणारा, त्याला कन्झिक्युटिव्ह म्हणू शकता. सक्सेसिव्ह, फॉलोइंग इमिडिएटली वन आफ्टर द अदर. बघा, फॉलोइंग इमिडिएटली, लगेच त्यानंतर येणारा, ओके, पाठोपाठचा, त्याला सक्सेसिव्ह, म्हणजे एका मागोमाग एक असणारा किंवा पाठोपाठचा. प्रिसिडिंग बघा, टू हॅपन, कम ऑर गो बिफोर समबडी समथिंग, म्हणजे एखाद्या व्यक्ती किंवा गोष्टीपूर्वी घडणं किंवा येणं किंवा जाणं किंवा आधी होणं, त्याला प्रिसिडिंग असं म्हणू शकता. नंतर आहे फॉलोइंग, फॉलोइंगचा अर्थ होतो नेक्स्ट इन टाइम, म्हणजे पुढील, त्यानंतरचा, त्यापुढचा. मग तुम्ही पाहू शकता, सबसिक्वेंटसाठी जर सिमिलर शब्द विचारले असते तर कन्झिक्युटिव्ह आला असता, सक्सेसिव्ह आला असता, फॉलोइंग आला असता, परंतु याच्यामध्ये एक अपोजिट वर्ड आहे, तो आहे प्रिसिडिंग. ओके. आता पाहूया क्वेश्चन नंबर 2. बघा, अकॉर्डिंग टू द गिवन पॅसेज द क्युरी फॅमिली हॅज हॅड अ लिगसी ऑफ हाऊ मेनी नोबेल प्राइज. बघा, पॅसेजनुसार जो क्युरी फॅमिलीला किती नोबेल पुरस्कार मिळाले? पहिला ऑप्शन 2 नोबेल प्राइज, 2 पुरस्कार. दुसरा ऑप्शन 4 नोबेल प्राइज, 4 पुरस्कार. तिसरं 3 नोबेल प्राइज, 3 पुरस्कार. आणि चौथा आहे 5 नोबेल प्राइज. व्यवस्थित पॅसेज वाचला त्यावरून आपलं आन्सर येतो ऑप्शन नंबर 4, जे आहे 5 नोबेल प्राइज. तर पॅसेजमध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो, पहिल्या पॅराग्राफमध्ये इथे दिलेलं आहे बघा. ओके, नोबेल प्राइज मेकिंग देम द फर्स्ट एव्हर मॅरिड कपल विन द नोबेल प्राइज अँड लॉन्चिंग द क्युरी फॅमिली लिगसी. क्युरी फॅमिली म्हणजे ती, तिचे हजबंड, या सर्व दोघा कुटुंबाला मिळून किती पुरस्कार मिळाले? तर 5 नोबेल पुरस्कार मिळाले. एक असं असू शकतं, तुम्ही पॅसेज वाचा, प्रश्न वाचा, किंवा डायरेक्ट तुम्ही पॅसेजवरती या. दुसरा पर्याय असू शकतो की पहिल्यांदा पूर्णपणे वाचून घ्या. ओके, TCS पॅटर्न, IBPS पॅटर्न, महाराष्ट्र गव्हर्नमेंट अंतर्गत होणाऱ्या परीक्षा असेल त्याला वेळ मिळतो तुम्हाला, त्यामुळे बेस्ट हे आहे की पॅसेज वाचून घ्या आणि नंतर मग पॅसेजवरती या. जर बँकिंगच्या परीक्षा असतील, कमी वेळ असेल, तर तुम्ही क्वेश्चन वाचू शकता आणि डायरेक्ट पॅसेजवरती येऊ शकता. ओके, चला पुढचा बघा आता प्रश्न. बघा, ॲट द टाइम ऑफ मेरीज बर्थ वॉर्सा वॉज अंडर विच ऑफ द फॉलोइंग किंगडम. बघा, मेरीचा ज्या वेळेला जन्म झाला त्यावेळेला वॉर्सा कुठल्या अधिपत्याखाली यायचं? किंगडम ऑफ ऑस्ट्रिया, किंगडम ऑफ स्पेन, किंगडम ऑफ फ्रान्स, किंगडम ऑफ पोलंड.
फक्त पोलंडचा तेथे उल्लेख केलेला होता, म्हणून ऑप्शन नंबर 4 आन्सर आलेलं आहे. ओके, चला बघा इथे बघू शकता तुम्ही. शी वॉज बॉर्न इन वॉर्सा इन व्हॉट वॉज देन द किंगडम ऑफ पोलंड. वॉर्सामध्ये जन्म झाला, परंतु देन तेव्हा ते पोलंडच्या साम्राज्यामध्ये होतं. ओके, पोलंडच्या साम्राज्यामध्ये, म्हणून वॉर्सा कुठं आलं? पोलंड. ओके, पुढचा बघा आता. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इज नियरेस्ट इन मिनिंग टू द क्लॅन्डेस्टाईन ॲज युज्ड इन द गिवन पॅसेज. ओके, बघा क्लॅन्डेस्टाईनचा अर्थ होतो गुप्तपणे, छुपेपणाने एखादी गोष्ट करणं. आता हा जो शब्द आहे ना, तुम्ही पॅसेजमध्ये बघू शकता, पॅसेजमध्ये वाचायचं, तिथे बाबा क्लॅन्डेस्टाईनचा अर्थ काय झालाय समजलं नाही तुम्हाला तरी सुद्धा काय करायचं, पूर्ण पॅसेज वाचायचा. पॅसेजमधला जो अंडरलाईन केलेला वर्ड आहे क्लॅन्डेस्टाईन, तेवढं सेंटेन्स वाचायचं आणि त्यानुसार ठरवायचं की याचा अर्थ काय असू शकतो. मग मी सांगतो तुम्हाला, क्लॅन्डेस्टाईनचा अर्थ होतो गुप्तपणे एखादी गोष्ट करणं. मग नियरेस्ट मिनिंग म्हणजेच काय, तर समानार्थी शब्द, जवळचा शब्द. ओके, मग गुप्तपणाने करणं याच्यासाठी आपल्याकडे ऑप्शन आहेत बघा, हिडन, ऑनेस्ट, त्यानंतर फोर्थ राईट आणि अबोबोर्ड. तर मित्रांनो ॲक्युरेट आन्सर येतो ऑप्शन नंबर 1. ओके, ऑप्शन नंबर इथे 1 पाहिजे. ओके, हिडन येतं त्याचा आन्सर. ओके, हिडन. चला पुढे बघा, इथे बघू शकता तुम्ही वॉर्सस क्लॅन्डेस्टाईन फ्लाइंग युनिव्हर्सिटी. फ्लाइंग युनिव्हर्सिटी कशी होती? क्लॅन्डेस्टाईन, त्यामुळे ऑप्शन त्याचं हे झालेलं आहे. आता बघूया सगळ्या शब्दांचे अर्थ. क्लॅन्डेस्टाईन बघा, सिक्रेट अँड ऑफन नॉट लिगल. बघा, सिक्रेट गुप्तपणे एखादी गोष्ट करणं, ऑफन नॉट लिगल बऱ्याचदा ती गोष्ट कशी असली पाहिजे? लीगल, म्हणजेच काय तर आपण म्हणूया नॉट लिगल म्हणजे बेकायदा गोष्ट. मग गुप्त किंवा बरेचदा बेकायदा एखादी गोष्ट करणं त्याला क्लॅन्डेस्टाईन म्हणू शकता. मग त्याला लपून छपून केलं त्याला हिडन म्हणू शकता. हिडनचा अर्थ बघा, टू पुट ऑर कीप समबडी समथिंग इन अ प्लेस फिअर ही शी इट कॅन नॉट बी सीन. ओके, आता जसं आपण असं म्हणूया किंवा महिलांना शिक्षण वगैरे तिथे नसेल त्याप्रमाणे असेल. ओके, त्यामुळे तिने क्लॅन्डेस्टाईन फ्लाइंग युनिव्हर्सिटी, तो गुप्तपणे चालणाऱ्या एका विद्यापीठातून केलं तिने तिचं एज्युकेशन, त्या पद्धतीने असं म्हणू शकतो आपण. ओके, बघा एखादी गोष्ट लपवणे किंवा झाकून ठेवणं त्याला हिडन म्हणू शकता. हाईड, हिड, हिडन. पुढे बघा, ऑनेस्ट. ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक. आता फोर्थ राईट बघा, सेइंग एक्झॅक्टली व्हॉट यू थिंक इन अ क्लिअर अँड डायरेक्ट वे. बघा, सेइंग एक्झॅक्टली तंतोपणे तुम्हाला जी गोष्ट वाटते ती क्लिअर, स्पष्टपणे, डायरेक्ट म्हणजे सडेतोडपणे बोलणं, त्याला फोर्थ राईट म्हणू शकतो. एखाद्या व्यक्तीचा स्वभाव असतो ना फोर्थ राईट, त्या पद्धतीचं. बघा, तुम्हाला काय वाटले ते स्पष्टपणे किंवा तोंडावर सांगणारा, सडेतोड, रोकटोक, त्याला तुम्ही फोर्थ राईट म्हणू शकता. अबोव बोर्ड बघा, लिजिटिमेट. ओके, ऑनेस्ट, कायदेशीर किंवा प्रामाणिक, त्याला तुम्ही अबोव बोर्ड असं म्हणू शकता. ओके, चला पुढचा प्रश्न बघा. व्हॉट वॉज द रिअल इंटेन्शन ऑफ मेरी क्युरी इन गिव्हिंग फिनान्शियल असिस्टंट टू हर सिस्टर फॉर हर मेडिकल स्टडी. मेरी क्युरीने तिच्या बहिणीला फिनान्शियल असिस्टंट, आर्थिक मदत केली. यामध्ये तिचा रिअल इंटेन्शन म्हणजे हेतू, तिचा हेतू काय होता? पहिलं वाचूया ऑप्शन. दे वर अलोन, ते एकटे होते. अँड द सिटी वॉज न्यू फॉर बोथ ऑफ देम, आणि शहर त्यांच्यासाठी नवं होतं. सो इट वॉज टोटली आउट ऑफ कोर्टसी. हे काय बरोबर होतं का? नाही, म्हणजे पहिलं ऑप्शन रॉंग झालं. कट होणारे ऑप्शन कट करायचं. दुसरं बघा, शी वॉन्टेड टू परचेस हायर डिग्री. तिला फ्रॉम हर सिस्टर, तिला तिच्या बहिणीकडून तिच्या डिग्री, पदव्या विकत घ्यायच्या होत्या. आहे का काही? नाहीये, चुकलं. तिसरं बघा, पॅसेज व्यवस्थित वाचला ना आपण लगेच आन्सर कळतं आपल्याला. शी डिड इट इन एक्सचेंज फॉर सिमिलर असिस्टंट 2 years लेटर. ओके, 2 years लेटर हे आन्सर आहे. ओके रे, सिमिलर असिस्टंट, तिला सुद्धा तिच्या बहिणीनं म्हणजे मेरी क्युरीला सुद्धा तिच्या बहिणीनं ब्रॉनिस्लावानी मदत करावी या प्रकारची मेडिकल स्टडीजसाठी असं त्यांनी करार केला, म्हणून ते ऑप्शन नंबर 3 हे बरोबर आहे. पुढचं बघा, शी वॉन्टेड टू मेरी पी क्युरी ॲट दॅट टाइम सो शी हॅड टू डू. बघा, शी वॉन्टेड टू मॅरी पेरी क्युरी, तिला पेरी क्युरी सोबत लग्न करायचं, असं काय होतं का? नाही, म्हणजे हाच चुकला. तर ऑप्शन नंबर 3 आपला बरोबर आहे. ओके, बघा इथे पाहू शकता, याच्यामध्ये इथे दिले बघा, शी मेड ॲग्रीमेंट, तिने करार केला तिच्या बहिणीसोबत ब्रॉनिस्लावासोबत, दॅट शी वुड गिव्ह हर फिनान्शियल असिस्टंट, आर्थिक मदत करेल. कधी? ब्रॉनिस्लावा ड्युरिंग स्टडीज इन पॅरिसमधल्या मेडिकल स्टडीजसाठी. इन एक्सचेंज काय बदल्यात? तर सिमिलर असिस्टंट 2 years लेटर, 2 वर्षानंतर तिला सुद्धा मेडिकल स्टडीजसाठी तिच्या बहिणीकडून पैसे मिळावे अशी अपेक्षा होती, म्हणून सिमिलर असिस्टंटनुसार तिने एकमेकांना मदत केली. ओके, चला मित्रांनो, पॅसेज तर झाला. आता सर्वात महत्त्वाची इन्फॉर्मेशन, आपला ऑनलाईन इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे. कोर्स आहे 30 दिवसाचा. ओके, लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही स्वरूपामध्ये आपला कोर्स आहे. रेकॉर्डेड पाहिजे असेल तर डिजिटल जे के ॲपवरती तुम्हाला आपला कोर्स मिळणार आहे. ओके, तर यामध्ये आपण इंग्लिश कम्युनिकेशन स्किल, व्होकॅब्युलरी बिल्डिंग, बेसिक आणि ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामर,
प्रेझेंटेशन स्किल, प्रॅक्टिस एक्सरसाइज, रेग्युलर आपण प्रॅक्टिस एक्सरसाइज घेणार आहोत क्लासमध्ये. तसेच तुम्हाला होमवर्कसाठी सुद्धा मिळणार आहे. ग्रुप डिस्कशनची प्रॅक्टिस घेणार आहोत. मित्रांनो, कोर्सची फीस तसं तर 2,499 आहे, परंतु ऑफर प्राइस आहे 599 रुपये. अधिक माहिती हवी असेल तर 8208253845 या नंबरवरती तुम्ही मला कॉल करू शकता. ओके. आणि मित्रांनो, आपल्या टेलिग्रामला किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर त्याची लिंक तुम्हाला यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. चला तर मित्रांनो, येथेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.